बसलाय बाकी सगळे उभे. चंदू घरचं नातं आय लव्ह यू. नमस्कार मंडळी, मी मितेश परब. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे माझ्या मोठ्या काकांचा बड्डे 75th आणि आज आम्ही त्यांना सरप्राईज देणार आहे. मस्त आम्ही अरेंज तर केलं आहे पार्टीसारखं, बड्डे पार्टीसारखं सरप्राईज. फर्स्ट त्यांची एंट्री होणार आहे लाईक फुलं टाकून वगैरे. त्याच्यानंतर मग थोडं इव्हेंटसारखं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा कसं आहे ते. मग त्यांची 75th थालीमधून ओवाळणी करणार, त्यांचं ऑक्शन करणार आहे. आफ्टर दॅट केक कटिंग असेल, मग जेवणचं असं प्लॅन केलं आहे. आता तुम्हाला मी दाखवतो कसं चालू आहे अरेंजमेंट. चलो लेट्स सी. तर हे असं अरेंज केलं. इकडे खुर्च्या टाकल्या आहेत, मध्ये कार्पेट आहे, तिकडे बॅनर लावला आहे आणि बलून्सनी सजवणार आहे मस्त ते डेकोरेशन. तो फुल एक्साइटेड आहे. लेट्स सी. बॉक्स है भागीरथी यांच्या पोटी जन्माला आलेले श्री गोविंद भगवान परब, आपले पप्पा, मित्रांचे चंदू, भावांचे दादा, आज आजोबा आज वयाची 75वी साजरी करताना ज्या परिवारासाठी आयुष्य वेचलं तो परिवार कसा वाढत गेला. 75 वर्षात चंदू, दादा, पप्पा, आजोबा या प्रवासात कोणत्या वर्षी कोण हे त्यांच्या जीवनात आले याची ही छोटीशी उजळणी. जन्म आंधळगावातील परबवाडी, गोविंद भगवान परब. त्याचबरोबर 1960 साली जयसिंग परब नाना यांचा जन्म. असे हे 4 भाऊ आणि एक मोठी बहीण असा प्रवास सुरू झाला. जयसिंग परब नाना यांच्या जन्मानंतर 1965 साली नारायण परब भाई असे हे 4 भाऊ आणि एक मोठी बहीण असा प्रवास सुरू झाला. मित्रांचा चंदू घरचा आणि घरची जबाबदारी ओळखून मुंबईत आले. प्रिंटिंग प्रेस मध्ये काम करू लागले. बुक बाइंडिंग, रंगाची रंगसंगती मॅच करीत असताना आई वडिलांनी गावड्यांच्या सूचीत 1978 साली लग्न झाल्यानंतर 1969 साली त्यांच्या संसाराला पहिलं फुल मुलगी मंगल यांच्या रूपात फुललं आणि हे बाबा झाले. मुलगा मनीष याचा जन्म झाला आणि तो त्यांच्या आयुष्यात आला. 1982 मध्ये भाऊ शिवराम परब यांचं लग्न होऊन
शुभांगी परब काकी हिचं आगमन झालं. 1989 साली ममता हिचा जन्म झाला आणि 1990 मध्ये मंगेश अशी 2 मुलं मुली झाली आणि पप्पा काका झाले. नाना आणि माई यांना मोनिका झाली. 93 ला मयूर याचा जन्म झाला आणि मयूर याचं आगमन या घरात झालं. नाना आणि माईच्या पोटी जन्म झाला आणि त्यांच्या घरात अजून एक शेंडीफळ जन्माला आलं. परिवार वाढत होता. अशात अजून एक जबाबदारीचं नातं निभवण्याची वेळ आली होती. 1905 मध्ये मुलगी मंगलच्या लग्न प्रसादाची होऊन पहिला जावई घरात आला. 2005 साली त्याच मुलीला आधी हा मुलगा 2007 साली आधी हा जन्माला आला आणि पप्पा आजोबा झाले. दोन 2008 मध्ये मुलगा मनीष याचं पवारांच्या रीमाशी लग्न होऊन पहिली सून घरात आली. 2010 ला त्यांना कन्यारत्न म्हणून किमिया हिचा नात म्हणून या घरात प्रवेश झाला. 2014 ला ममता आणि संदीपचं लग्न झालं. आता इथे नाही आहेत, ते गोव्याला आहेत सध्या. त्यांचं प्रतिनिधित्व पूजा करते, जास्तीत जास्त चमकून घेण्याचं मान मिळवते. 2015 ला त्यांना योग हा मुलगा झाला आणि पूजा लहान झाली. 2017 ला मंगेशचं पवारांच्या श्वेताशी लग्न झालं. पुन्हा एकदा पप्पा सासरे झाले. 2018 ला मोनिकाचं लग्न होऊन रुपेश हा एक जावई अजून त्यांच्या फॅमिलीमध्ये ऍड झाला. 2020 ला श्वेता आणि मंगेशला रुद्र नावाचं शेंडीफळ जन्माला आलं. - 2022 मध्ये मोनिका आणि रुपेश यांना आरीव झाला आणि पुन्हा एकदा आजोबा झाले. दोन 2023 पप्पांच्या लाडक्या मयूरचं लग्न गोगल्यांच्या पूजाशी होऊन सून म्हणून घरात आली. अतिशय लाडका मुलगा येतो, त्यांचं खूप प्रेम आहे. एक मोठा परिवार, एक्सटेंडेड फॅमिली, प्रफुल्ल, पंकज पवार, कोयंडे, मोगले. आता का फोडलं ते? ठीक आहे, चला आपल्या घरी आहे. किती रे हे कुठे बसतो हा नाही ते माईकचा आई प्रिय बंधू जन्मदिन मदम आई प्रिय बंधू संतनो तुटे सर्वदा मुदम संतनो तुटे सर्वदा दोघा ठिकाणी पेटवा एकत्र तर प्रार्थना महे भयसुतुषी प्रार्थना महे भाव्यस्तस्तशी ईश्वरा सदा त्यांच रक्षसु ईश्वरा सदा त्यांच रक्षज्ञ कर्मणा कीर्तिमा जया जीवनं तया भव
भवतु सार्थकं जीवनं तया भवतु सार्थकं भवतु सार्थकं भवतु सार्थकं. दादा, तुम्हाला आमच्या सर्व परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ए माईक आउट करे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे काल. हॅपी बर्थडे. हे जरा पकड पकड पकड. आता माईक दे ना. चालूच ठेव. बर्थडेचं. हॅलो. मयूर भिरभिरलाय. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तुम जियो हजारों सा ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू दादा, हैप्पी बर्थडे टू यू बाबा, हैप्पी बर्थडे टू पप्पा, हैप्पी बर्थडे टू यू. बोला नुसतं वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्रवास करत करत त्यांनी जे खडतर जीवन केलं ते त्यांनीच भोगलेलं आहे. आम्ही फक्त आता अनुभव घेतोय. जी माहिती मिळाली मी तुमच्या समोर सांगतोय. सांगायचं एवढंच तात्पर्य की त्यांनी जे प्रवास केला तो प्रवास एवढा खडतर होता. आम्हाला आता बोलताना पण आमच्या अंगावर काटे येतात. त्यांना राहण्यासाठी जेवण्यासाठी दगदग करायला लागली. स्वतःचे कोणी नातेवाईक नाही, काय नाही. जिथे झोपायला जाते तिथे पण त्याला त्रास व्हायचा. काय काय त्रास केले ते आम्हाला सांगितले, आता सांगत नाही मी. हे चालू केलं ना. दुसरी गोष्ट चालू केलं ना. नंतर 2 नंबर भाऊ शिवराम परब, त्याला पण त्याने मुंबईला बोलवून घेतलं. रूम नसताना त्याने अरे आधा निकाल दे इधर से और दूसरा डिश में ले और वो कट कर. सॉरी रूम नसताना त्याला मुंबईला बोलवून घेतलं. लगा ना किधर है अभी आएंगे लोग ऐसे ही जा रहे. 9 बज गए यार. आणि अरे इकडचं कुठे आहे. व्हेज वाले पण आहेत. त्याला नाईट हायस्कूलला शाळेत अजून आला घातलं. नाही. तू नाईट शाळा कर, दिवसाचं काय काम मिळालं वगैरे तर ठीक आहे, नाहीतर नाईट शाळा करून त्याला कसं तरी SSC पर्यंत नेलं. असं करून करून ते पण दुसऱ्याकडे जा, जेवायला दुसरीकडे, झोपायला एकीकडे. त्यानंतर त्याने बोललं आता आम्ही एवढे हालात केले, गावी काहीतरी पाहिजे. असं करत करत मग एक 10 बाय 12ची रूम घेतली. सांभाळायला लागेल. त्या 10 बायच्या रूम मध्ये इथे थोडे दिवस मामा राहिले, भाऊजी राहिले. वरती खाली आणि त्याला कळलं 2 भाऊ गावी आहेत, हो हो त्यांना पण आणलं पाहिजे. आमचा जया शेतीला होता, तो बोलला मी शेतीलाच राहणार. नंतर आमचे वडील वारले 1975 साली. त्यावेळी मला काही समजत नव्हतं. तर हा बोलला हा गावी राहिला तर याचं काय शिक्षण होणार नाही, काय नाही.
तुम्हाला कंटाळा येईल पण मला ते आज सांगायचं आहे, त्याचं कर्तृत्व काय ते सांगायचं आहे बस. सगळे येतात. त्याने मला मुंबईला बोलवून घेतलं आणि घरी कोणी नाही, 3 भाऊ आम्ही, काका म्हणजे आमचा 2 नंबर भाऊ, मी आणि दादा. असं करत करत 2 वर्ष गेली आणि नंतर लग्नाचा योग आला त्याचा. लग्न जमलं, आमची वहिनी आली म्हणजे काय, ती आम्हाला धीर नाही भाऊच समजायची, कारण तिला पण 5 भाऊ होते आणि आम्हाला भावाप्रमाणे तिने 10/12च्या रूममध्ये भावाप्रमाणे सांभाळ केला. नाही अशी समजली की हे माझे धीर आहेत असं कधीच बोलली नाही. आणि नंतर आमचा जया पण बोलला, मी आता शेती नाही करत, मी मुंबईला येतो. तो पण हट्टाने मुंबईला आला. असा आमचा प्रवास झाला. आणि हे सांगायचं म्हणजे खरंच त्याचं कर्तृत्व म्हणून मी सांगतो, त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. आपली परिस्थिती काय आहे, काय कसं करू, मी भावांना हे करू. आणि अजूनपर्यंत सुद्धा तो माणूस, ही भावांची मुलं आहे, ती माझी नातवंड ना, ही भावांची असं कधीच करत नाही. सगळी नातवंड माझी, सगळी मुलं माझी, असं करून तो आजपर्यंत मोठा कुटुंब प्रमुखप्रमाणे तो सांभाळतोय. आम्ही कधीतरी चुकतो, भरपूर चुका केल्या, पण तो तडकाफडकी बोलणारा असा आहे, मागे पुढे पाहणार नाही, तोंडावर बोलणार, हे तुम्ही चुकताय, हे मला पटत नाही, ठीक आहे आम्ही उलट बोलणार नाही, ते सांभाळून घ्यायचे. अशी परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आली, कौटुंबिक परिस्थिती आली, तरी पण तो कधी डगमगला नाही. एका खांबाप्रमाणे उभा राहिला. आणि आमचं हे कुटुंब आज जे आहे ते त्याच्यामुळे आहे. आणि आम्ही जे आता सगळे त्याला सरप्राईज दिली, त्याच्या कर्तृत्वाची ही त्याला एक भेट म्हणून आमच्या कुटुंबातर्फे त्याला आम्ही सरप्राईज म्हणून ही भेट देत आहे. आणि काय चूक भूल झाली असेल आमच्या हातून, काय करण्यामध्ये, काय बोलण्यामध्ये, मी ठरवलं होतं दुःख काढायचं नाही, आनंदराशी होते, पण बोलताना आपोआप येतात ते, सॉरी मला माफ करा, पण ते कसं आहे बोलताना राहत नाही. तर खरंच धन्यवाद आहे दादा वहिनींचे. आज तुम्ही आम्हाला सांभाळलात, एवढं कुटुंब वाढवला. तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढील आयुष्य दीर्घायुष्य होऊन शतायुष्य होऊ हे मी आमच्या संपूर्ण कुटुंबातर्फे तुम्हाला दोघांनी तुला शुभेच्छा देतो. आणि वहिनीला सुद्धा असंच तुमच्या लग्नाची 50 वर्ष आम्हाला करायची आहे, ती पण होईल आमच्या हातून. आणि एवढं बोलून मी थांबतोय. धन्यवाद. आता जर बोलायचं असेल तर GS परत. माईक जवळ. आज 15 सप्टेंबर 2023, 15 सप्टेंबर आवाज नाही वाढवला 1949 रोजी कानागावात एक रत्न जमलं. त्या रत्नांची आज उदाहरण आपण पाहिली. त्यांनी केलेली कसूर, त्यांनी उभारलेली जबाबदाऱ्या, स्मित भाष्य, कधी रागवणार नाही तर रागवून मूळ पदावर येणारे परब यांचा मी जीवन प्रवास मला माहीत होता, पण पटकन 75 वर्ष कधी कळलं नाही. आज आमच्या परवाडा उत्सव मंडळाचा नेतृत्व केलेले आहेत रामेश्वर साथी आणि मूळ पुरुष कुठे पण बस. यांच्या कृपेनेच हे सगळं आमच्या वाडीतील परब आणि त्यांचं भव्य उभारलं आहे. ह्या वेळात ते इतके त्यावेळी विचार करा, आम्ही पाहिले वहिनी तुम्ही सुंदर राहा आणि सुंदरकडे हे जाते. आणि आज आमच्या वाडीतील सगळी भावकी आलेली आहे, त्याच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. खूप असं वाटतं, पण थांबत नाही तुम्ही, कारण पुढे कार्यक्रम आहे आणि चांगलं भोजन घेऊन आम्हाला जायचं आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि पुन्हा तुम्ही लग्नाचा वाढदिवस होणार आहे, हे आम्हाला बोलायला देऊ नका. नारायण बाबली लग्नाचा वाढदिवस आम्हाला बोलायला देऊ नको. हां, शुभेच्छा. धन्यवाद.
नमस्कार मंडळी. आज आमच्या दादांचा 75व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. खरं तर दादांविषयी बोलणं मी फार लहान आहे. दादांचा खडतर जीवन प्रवास आताच आमच्या भाईने सांगितलं की दादांनी प्रसंगातून कसे दादा पुढे येऊन गेले आणि दादांचं खरोखरच दादांनी आज शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. दादांचा आदर्श तर त्याचप्रमाणे आमच्या वहिनीसुद्धा त्यांचा आदर्श आम्हाला खरोखरच प्रेरणादायी ठरेल आणि दादांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. दादांचं जे प्रेम आहे, भाई म्हणाले की दादा कुटुंबात नाही, तर संपूर्ण वाडीमध्ये दादांनी जे प्रेम आजपर्यंत आम्हाला दिलं आहे ते आज मनापासून आम्हाला लाभलेलं आहे. दादांना मी पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद आमच्या मागे सदैव राहू दे अशी मी प्रार्थना करतो आणि मी स्वयंभू रामेश्वरचरणी प्रार्थना करतो की दादांना आणि वहिनींना आमच्या उदंड आयुष्य लाभू दे अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे त्याचे एकदम खास होते. दोघेजण ते काय एकमेकांशी बोलायचे वगैरे, काय ठरवायचं असेल, कोणाला काय झालं असेल काय, तर एकमेकांना फोन केल्याशिवाय ठरवायचेच नाहीत ते. असं जिजीची आज आठवण आली. जिजीला पण या आठवणीतून त्याला एक आमच्यातर्फे सलाम. तसंच सांगू तुला बोलायचं आता आपले सत्कार मूर्ती हे आपलं मत व्यक्त करतील. नमस्कार मंडळी. आज इथे जे माझ्या प्रेमापायी तुम्ही सर्वजण लोक जमा झाले आहेत मला आशीर्वाद देण्यासाठी, तर त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. आता माझं बोलायचं झालं तर माझ्या भावाने माझं चरित्र सगळं सांगितलेलं आहे, तर त्याच्यापेक्षा मी अजून काय वेगळं, आणि मी असं मोठं काही केलेलं नाही. काय जे माझ्या मनात ठरवलं होतं की जे दुःख मी भोगलं, जी यातना मी भोगले, ते माझ्या भावांना किंवा माझ्या कुटुंबाला त्याची झळ पोचू देणार नाही हे मनोमन मी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे मी करत गेलो. जवळजवळ 1970 सालापासून किंवा 72 सालापासून माझ्या मागे लागले होते माझे आई वडील. अरे आम्ही असेपर्यंत लग्न करून घे, मी असेपर्यंत लग्न. पण मी मनात एकच गाठ ठरवली, जोपर्यंत मुंबईमध्ये खोली नाही किंवा माझ्या भावांना लाईनीला लावायला मिळेल असं काय साधन नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आणि पहिली मी 1976 साठी 10 बाय 12ची रूम घेतली आणि त्याच्यानंतरच मी लग्नाचा विचार केला. आणि ती मला सुदैवाने माझी पत्नी जी मिळाली ती खरोखर माझ्या तोडीस सोड म्हणून मला सहकार्य करणारी, म्हणून आतापर्यंत मी या सगळ्या कुटुंबाचा सांभाळ केला. आणि हे केलं ते तिच्या सहाय्याने केलं मी. तिने जर म्हटलं असतं हे काय मला हे जमणार नाही तर मी काहीच करू शकलो नसतो. हे पण तेवढं तिचा माझ्याशी सहभाग आहे. आणि तसंच आता बाकी सगळं चरित्र माझं सांगितलेलं आहे माझ्या भावाने. हे आतापर्यंत जे काय आयुष्य माझं गेलं तर उत्तम आनंदात गेलं. आतापर्यंतसुद्धा मी 1910 पासून आज 24पर्यंत 14 वर्ष मी घरी बसून आहे. गावी जातो येतो, पण माझ्या कुटुंबाने मला कधी एका पैशाची वा कशाची मला झळ पोचू दिलेली नाही. हे माझं पुण्य आहे. मी म्हणतो ही माझी संपत्ती आहे. त्यांनी कधी मला काय कशाचीच कमतरता वाचू दिलेली नाही. तसेच माझी ही भावकी मंडळी आहे तीसुद्धा मला आज प्रेमाने दादा म्हणून हाक मारतात. कोण काका म्हणतो, कोण दादा म्हणतो, तेवढंच मला पुरे आहे. आणि असंच माझ्याशी प्रेम करा हीच मी रामेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सर्व आलेल्या हेच ऐकायचं. दादाचे मित्र काय सांगायचे माहिती आहे? ए मनी डॉन आला बघ. आवडलं नाही एक गोष्ट मला आवडली नाही, शेवटपर्यंत मला अंधारात ठेवलं ते. तेच जास्त आवडलं मला, माहिती आहे ही गोष्ट.
ते जास्त आवडले. लिफ्ट मध्ये काहीतरी झालेलं, लिफ्ट मध्ये येताना हो त्याच्या एक मिनिट हो आधी जा. सगळ्यांना आवडली. हो आता हे नेक्स्ट जनरेशन बोललात ना, नेक्स्ट जनरेशन. तर सगळ्या माझ्या बांधवांनो, बंधूंनो, कोयंडे, जमादार आणि राणे राणे कुठे राहिले आणि जे राणे आणि गुण आहेत, तुम्ही आज माझ्या पप्पांचा 75वा वाढदिवसामध्ये सहभाग झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्या पप्पा सहभाग झाल्याबद्दल धन्यवाद. आणि हा मस्त एकदम प्रोग्राम आपण नेला पूर्ण यशस्वी. म्हणजे जसा होता प्लॅन तसा काय प्लॅन सक्सेस झाला नाही, पण तरी पण शेवट आपला चांगला गोड झाला. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आणि जसं काय बोलतात, जसं गुगलमध्ये आपण टाकल्यानंतर आपल्याला सगळे आन्सर्स भेटतात, म्हणजे चांगलीच आन्सर होतात, तसे या पप्पांबद्दल आहे. त्यांच्याकडे अजून पण काही गुगल सारखं मागितलं तरी सगळं आपल्याला भेटतं. त्यामुळे असाच त्यांचा आशीर्वाद माझ्यावर राहू दे. आणि हेच आपली हे आहे. हा प्रोग्राम ठरवताना आपण सुरुवात अशी केली होती, मंगेश बोलत होता की आपण एंट्री फॅमिली ट्री असा दाखवूया, आई पप्पा ताई आणि दादा आणि लिमिट मध्ये. पण मी त्याला पुन्हा आठवण केली की आपलं असं नाहीये, आपला फॅमिली खूप मोठी आहे, त्यामुळे करायचं तर सगळ्यांना इन्क्लूड करायचं, ती केवढी पण लांब जाऊ दे. केलं बरोबर ना पप्पा मी? कारण पप्पांना मला वाटतंय की तेच हवं असतं, आपली फॅमिली एक्सटेंडेड कशी आहे. आणि तेच आम्हाला त्यांनी लहानपणापासून मनीषला आणि मला शिकवलं, आणि तेच आपण पुढे नेतोय. सगळे तुम्ही पण तसेच एकत्रित राहा. 75 करतोय पप्पांची आपण, असेच पुढे 60-75 करायच्याच आपल्याला. बाईची ते सगळ्यांनाच बोट दाखवते. फक्त एवढंच मला म्हणायचंय की पप्पांकडनं मी जर काय घेतलं असेल तर मला वाटतं तो जरा थोडासा हट्टीपणच घेतलाय. हो ना आई? नाही म्हणजे नाही, करायचं म्हणजे करायचं. कैदाशी ही बाई झाली. पप्पाचे गुण भरपूर आहेत, पण मी जसे उचलले तर मला आठवतं ते तो थोडासा हट्टीपणा, फिनान्शियल कसं स्ट्रॉंग राहायचं, फॅमिलीला कसं स्ट्रॉंग ठेवायचं, हा मी प्रकार घेतलेला आहे. त्यामुळे धन्यवाद पप्पा. पूजा पाहिजे बरोबर जमेल ना बोलायला असं. नाही चला आता खाली वगैरे नाही येत तरी पण ओके ओके. हा सो आजचा पहिल्यांदा कार्यक्रम मस्त झाला. थोडेफार मागे पुढे झालं पण ठीक आहे. सगळ्यांनी शेवटला एकमेकांना सांभाळून घेतलं तीच मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता हे या कार्यक्रमातच आपल्याला बघायला भेटतं की आपली युनिटी म्हणजे कशी आहे. लाईक थोडेसे गडबड झाली पण सगळ्यांनी आता चल झालं ना विषय संपला आता पुढचं बघूया ते सगळ्यांचं बरं वाटलं. अरे आता तर दिवाळीत आपण युनिटी बघितली थोडं पाडव्याला रात्री 3 वाजेपर्यंत. तर हा म्हणजे 75वा बर्थडे म्हणजे माणसाने एवढं अचीव केलंय त्याची सगळ्यांनी जाणीव ठेवली आहे. ते पण गुण त्यांच्याकडूनच आलाय. आणि फक्त एवढीच अपेक्षा आहे की मला माहिती आहे म्हणजे मी जेवढं ऑब्झर्व केलंय आमची जी पिढी आहे त्यांना जाणीव आहे. फक्त बाकीचे जे छोटे पुढे आहेत त्यांनी पण तेवढी रिस्पेक्ट ठेवा मोठ्यांबद्दल, तेवढा आदर ठेवा, तेवढी जाणीव ठेवा. कारण की आता हे प्रत्येकाला सांगण्यासारखं नाही आहे की बाबा असं कर तसं कर. सगळ्यांच्या ऑब्झर्वेशन मधून तुम्ही तुमचे निर्णय घेतले पाहिजेत. बाकी ठीक आहे दुनिया मॉडर्न झाली आहे काय हे नाही नाही विदेश पण आपल्याच पिढीत आहे ना पुढची रे आधी बाकी सगळे आधी व्हेरी गुड. थांब मी सांगितलं तेव्हा चालू कर. आणि त्याच्यावर बस हा बस. मला एकच सांगायचंय म्हणजे मी माझ्या आत्ताच्या जे मी आता लग्नानंतर जसं आयुष्य जगते किंवा आता मी
म्हणजे कसं एक व्यक्ती म्हणून मला जे स्पेंड करावं लागतंय किंवा खर्च करावे लागतात, पण मला एक आठवतं, पप्पा रोज संडेला महिन्याच्या पहिल्या दिवशी 1 तारखेला आईसमोर एक डायरी घेऊन बसायची ब्लू कलरची, आणि त्याच्यामध्ये लिहायचे, म्हणजे सामान असायचं ते आमचं महिन्याभराचं. मी 11वी नंतर पप्पांकडे राहिली, पण पप्पा मी म्हणजे आधीपासून मे महिन्यात आमच्या 1 महिना आईकडेच असायचो आम्ही 1 महिना. पण जे जवळून मी 11वी नंतर पाहिलं तर पप्पा महिन्याच्या सुरुवातीला 1 तारखेला डायरी घेऊन बसायचे. त्या डायरीमध्ये ते लिहायचे 25 किलो गहू, 25 किलो तांदूळ, 2 किलो डाळ, तूर डाळ, मूग डाळ, वॉटेवर जे काय आहे ते. पण म्हणजे मी तेव्हा लिहिताना त्यांनी कधी असं मी माझ्या कानाने ऐकलं नाही की बापरे एवढा खर्च होणार आहे किंवा एवढं आपल्याला खायला म्हणजे आणायचंय. हा मी शब्द ऐकला नाही, पण आज ते मी स्वतः करते तेव्हा मला कळतंय की बापरे हे त्यांनी तेव्हा कधी कसं केलं आमच्यासाठी. म्हणजे काही विचार न करता, काहीच न बोलता ते 2 वेळेचं जेवण आणि वरतून शिक्षण, मेन तर शिक्षण जे मी आज माझ्या पायावर उभी आहे. जे मला आठवते पप्पा मला महिन्याचं म्हणजे असं पण नाही सांगितलं की कालच म्हणजे स्कूटरवर हवं तर ही सत्य घटना आहे. स्कूटरवर आम्ही जात होतो तेव्हा मी पप्पांबद्दल रुपेश सांगत होते की पप्पांनी असं म्हणजे ह्या महिन्यात हे पैसे मला पॉकेट मनी म्हणून द्यायचे, पण त्याच्यावरून आज खूप शिकायला मिळालं की असं पॉकेट मनी दुसऱ्याला देणं हे किती आपल्यासाठी म्हणजे डिफिकल्ट असतं. कारण का आता मला एखाद्याला द्यावे लागतं तेव्हा हे समजते खरंच, पण हे त्यांनी एवढी वर्ष केली तर त्याबद्दल खूप खूप थँक्यू. स्टार्ट आधी कमन. तर आता तुम्ही सगळ्यांनी बोललात की पुढच्या पिढीला या सगळ्या गुणांची जाणीव तर आम्ही हे गुण खूप खुश होतो. हे सगळं आम्हाला भेटतंय कारण का बाकीच्या आम्ही आमच्या मित्रांमध्ये बघतो तर हे नाही दिसत आम्हाला जसं एक्सटेंडेड फॅमिली हे. तर आम्ही भरपूर ग्रेटफुल आहोत. ग्रेटफुल आहोत की आम्हाला हे सगळं भेटलं. ओके. आणि आजोबा आता की मी दोन शब्द चांगला पॉईंट लिडरशिप आता पुढचं तुम्ही प्रतिनिधित्व नाही. दादा लाईक बरोबर बोलला की फ्रेंड्स मध्ये तेवढी एक्सटेंडेड फॅमिली भेटत नाही जे आपण इथे चालेल कुठे पण काय कॅमेऱ्यासाठी कुठे बोल. ओके. तुम्ही बोलत ना तुम्ही डॉन आहात, तुम्ही माझे फ्रेंड आहात बाबा. आई लव्ह यू. अरे बोलला बायकोने बोलल्याशिवाय समज नाही. बायको बोलली पाहिजे. अगं ते पण थांबले, ते पण त्याला कधी हॅपी बर्थडे तरी बोल. तुम्हाला माहितीये एवढ्या वर्षामध्ये ती आई कधी अशी चालली नाही, कुठे गेली नाही. आज ते बोलले आज आपण देवळात जाऊया, ती लगेच ती काढले आणि बोलले इथूनच येईल जवळून आपल्याकडे ते शंकराचं मंदिर आहे ना मग पाठीमागे. अरे ती मी फोन लावतोय 5 मंदिर करून आले हे लोक माहितीये. आम्ही लिहा आणि दोघं 1-1.5 तास बोल. आज ती बाई बोलली चालली कुठे बोलले चालली नाही तरी पण नाही तर ती येते माहितीये कुठे नवऱ्यासोबत कुठे गुल होणार. आई आई थोडं काय बोलू तेच ते काय एवढी चर्ची मस्त गेली तू कशा आज मी खूप खुश आहे. माझे 4 आई बोल ना. आई बोल. ती बोलले असेल नाही आज खुश आहे. माझे 4 भाऊ आले आणि बोलते की फेसबुकला फोटो टाक. आई पप्पा आई आई काय मला माहिती